नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि दैनिक वित्तम बातमीच्या दर्शनासाठी मी खास मेक्सिकोहून घेऊन आहे फुटबॉलच्या वर्ल्ड कपचा हा स्पेशल रिपोर्ट आज। मेक्सिकोतल्या जगप्रसिद्ध अशा एस्टॅडिओ स्टेडियमच्या समोर मी उभा आहे। सध्या हे स्टेडियम मेक्सिको सिटी स्टेडियम म्हणून ओळखलं जातं, परंतु या स्टेडियमची ऐतिहासिक गाथा जर तुम्हाला सांगायचं झालं तर लंडनमध्ये म्हणजे क्रिकेटमध्ये लंडनमधील लॉर्ड्सचं जे महत्त्व आहे तेच फुटबॉलमधील या एस्टॅडिओ स्टेडियमचं आहे। कारण जगातलं हे एकमेव असं स्टेडियम ठरलंय की ज्या स्टेडियमवर एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीन फुटबॉलच्या वर्ल्ड कपचे उद्घाटनीय सामने रंगले। गोष्ट इथेच संपत नाही। 1970 साली पहिल्यांदा जेव्हा या फुटबॉल स्टेडियमवर वर्ल्ड कपची फायनल रंगली गेली तेव्हा पेलेने आपल्या देशाला ब्राझीलला या स्टेडियमवर तिसऱ्यांदा विश्व इस्बत मिळवून दिलं होतं। फिफाचा नियम सांगतो की तुम्ही सलग 3 फुटबॉल जर वर्ल्ड कप जिंकलात तर ती ट्रॉफी तुमच्या मालकीची होते आणि ब्राझीलला ती ट्रॉफी मिळाली होती। ब्राझील फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदा असा देश ठरला होता ज्याने 3 वर्ल्ड कप जिंकले होते। गंमत पहा, मेक्सिकोमधनं ही ट्रॉफी घेऊन ब्राझील आपल्या देशात गेलं खरं, पण तेथे रिओ दी जेनेरिओ येथे या फुटबॉल ट्रॉफीचं प्रदर्शनाला ठेवली असताना तेथून ती चोरीला गेली। आज तागायत गेल्या 54 वर्षात त्या ट्रॉफीचा आता पता लागलेला नाहीये ना चोर सापडलेला आहे। गोष्ट इथून पुढे सरकते। 1986 साली पुन्हा मेक्सिको जो आहे दुसऱ्यांदा वर्ल्ड कपचा सामना आयोजित करतो आणि या स्टेडियमच्या फायनलवर क्रिकेटचा आणखीन एक देव दियागो मॅराडोना आपल्या संघाला वर्ल्ड कप जिंकून देतो। होय, या स्टेडियमने दियागो मॅराडोनाला फुटबॉलचा देव बनवला होता। आता तिसऱ्यांदा मेक्सिको अमेरिका आणि कॅनडासह यंदा वर्ल्ड कपचं आयोजन करते। जगभरातले अनेक खेळाडू आपला घाम गाळतील, फुटबॉलमधला देवत्व प्राप्त करण्यासाठी जे जे काही शक्य आहे ते सगळं करतील, पण यंदाचा फुटबॉलचा देव कोण असेल, बेताज बादशाह कोण असेल, याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागले आणि 2 खेळाडू जे आहेत प्रामुख्याने त्या 2 खेळाडूंवर अवघ्या जगाचं लक्ष असेल। पहिला जो आहे तो म्हणजे अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि दुसरा जो आहे तो पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो। लिओनेल मेस्सी ज्याच्या पायापाशी चेंडूने लोळण घेतल्यावर काही स्तब्ध होतो आणि दुसरा रोनाल्डो हवेमध्ये चेंडूवर ताबा मिळवणं एवढं कौशल्य आजवर फुटबॉलमध्ये कोणालाही साध्य झालेलं नाहीये। लिओनेल मेस्सी ज्याने आपल्या संघाला याआधी जगज्जेतेपद मिळवून दिलंय, रोनाल्डोला आपल्या संघासाठी ही कामगिरी करायची अजून आहे, त्याची भूक अजूनही भागलेली नाहीये। त्यामुळे लिओनेल मेस्सी विरुद्ध रोनाल्डो असा सामना होणार का? कारण फुटबॉलच्या इतिहासामध्ये हे 2 खेळाडू आपापल्या देशांच्या वतीने आमने सामने वर्ल्ड कप मध्ये कधीच आलेले नाहीत, परंतु यंदा मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडामध्ये रंगणाऱ्या या फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये अशी शक्यता निर्माण झालेली आहे की कदाचित अर्जेंटिना आणि रोनाल्डो हे देश आमने सामने येऊ शकतात। अनेक शक्यता आहेत। हे जर दोन्ही संघ आपापल्या गटामध्ये अव्वल झाले तर कदाचित बाद फेरीमध्ये आमने सामने होऊ शकतात। एक उपविजेता आणि एक विजेता ठरला तर कदाचित क्वार्टर फायनल मध्ये सामने होऊ शकतात। आणि फुटबॉल हा शक्यतांचा खेळ आहे, इथे काहीही घडू शकतं आणि जगातल्या अशा अनेक शक्यता आणि अशक्यतांचा जर विचार केला तर कोण जाणे, कदाचित यंदाच्या फुटबॉलच्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अर्जेंटिना आणि पोर्तुगाल म्हणजेच मेस्सी वर्सेस रोनाल्डोचा सामनाही कदाचित फुटबॉल शौकीनांना पाहायला मिळू शकतो। श्रोतेहो, फुटबॉलच्या वर्ल्ड कपमध्ये जवळपास तब्बल 211हून अधिक देश अधिकृतरित्या खेळतात। भारताचा क्रमांक या जागतिक क्रमवारीत 135 आहे आणि जगातले सर्वोत्तम 64 संघ यंदाच्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये जगज्जेतेपद काबीज करण्यासाठी उभे ठाकलेले आहेत। आणि या जगातल्या सर्वोच्च अशा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचं अधिकृत ॲक्रेडिटेशन मिळवणारा मी महाराष्ट्राचा पहिला मराठी पत्रकार ठरलोय। हा केवळ माझा बहुमान नाही तर हा मराठी पत्रकारितेचा बहुमान आहे। आज 7 समुद्रापलीकडे मी मेक्सिकोमध्ये उभं राहून आपल्याला या फुटबॉलचा थरार सांगतोय। मी संदीप चव्हाण, वित्तम बातमीसाठी मेक्सिको।